नाही ही टेस्ट देऊ लागत मग तिका बोलवते. देशील टेस्ट? एक थांब. ही टेस्ट काय आहे माहिती आहे काय? चप्पल काढ पहिली. हा या बघ क्रिएटिव्हिटी आणतोय पुढे. हा ही टेस्ट काय आहे माहिती आहे काय? तुला सांगतोय ऐसर उभं राह. हा ते काय मल्ल काम करायचं? मल्ल काम नाही रे, संसार आहे ना, संसाराची कसरत असतात ती बघूची टेस्ट. हा इकडे थांब. हा थांब. आणतोय सगळा सामान तयार करून ठेवलेला. क्रिएटिव्हिटी आहे बाबा, अशीच जमत नाही ती. पुढे हैसर ये. हा बघ ही संसाराची कसरत तुका जमूक होई. हा खाय गुंतला की काय आपल्यासारखा. हा चल. हा ही संसाराची कसरत. यो दोरो बांधले तुझ्या पायात. हा कसा संसार म्हणजे एक कसरत असता बाबा. नवरा बायकोने एकमेकाच्या साथीने करूचे असता. आता कसा या बिस्किट तुका खाऊचा. पाय वर घ्यायचा, बिस्किट खाली आला की खाऊचा. चल रेडी असत. हा चल पटकन 3 म्हणू. 3 ते 1 2 3 करू काय परत? 4 चौकात मला एवढं कधी कोणी गंडवलं नव्हतं. आता घे, आता संसाराची कसरत जमुक होई. हा घे चल घे खा. हा भेटतला भेट घे. अरे काय करतस पाहुणा? गपचूप सावकाश भेटत. अरे मार ढासमार. अरे काय अरे काय करता हो पाहुणे? हे चुकीचं आहे हो. बिस्किट चुकीचा, क्रीम बिस्किट लाव. बिस्किट काय चुकीचं आहे? हे चुकीचं आहे. नमस्कार. आवशी खाव मारांनी. आता आपण समोर काय तर बोलूनच घेऊया. नाही त्याचा काय म्हणजे माणसानं केवढा सुंदर दिसायचा, म्हणजे एवढा सुंदर दिसायचा. तू हैसर सुंदर दिसा, थैसर सगळ्यांच्या काळजाचा पाणी होता माहिती आहे. पण माका तुझा विशेष कौतुक. हा आमच्या कोकणातल्या माणसाची उभे राहण्याची स्टाईल फेमस केलंस ना तू फोटोमध्ये असं उभ्या राहतस आणि कोकणातला माणूस असं उभं राहता. फरक एवढा होता. वा औषध खाव. 18 वर्षाचं कौलो शिडशिडीत पोर कोण बाजू? अरे मस्करी केलंय प्रसाद माका माहिती आहे आणि माका तुमचा खरा वय पण माहिती आहे. पण एवढ्या वयात असा शिडशिडीत राहायचं म्हणजे कामालाच केलंस ना. आता आमचे बघा या वयात बटर फुगून बाहेर इलेत. काय खांडेकर? नाही कसं आहे खांडेकर, आपली पण 0 फिगरच. हा फक्त आपले 0 थोडे मोठे होत. तर मेन मुद्दा असो की आवश्यक खाव. सगळा बोलले पण या पोर राहुला तर असे ना बघताना माझ्याकडे बोल घे बाय माझे. याने गॉगल घातलं ना. अरे स्किट 3D ना या अंगावर नाही येतला. चालला तरी चालला. हा तर तुला काय बोलायचं असत तर बोलून टाक पटकन. काय राहुला असत म्हणत तर बोलून टाक ना. म्हणजे माका आय लव्ह यू वगैरे काय बोलायचं तर बोलून टाक. आय लव्ह यू. हे बाय माझे. या आय लव्ह यू बोलला. थांबा पुढचं वाक्य काय? हा तर आता म्हणून मी बोलत नव्हते. हा मेन मुद्दा सुरू करते. त्याचा काय? माझं नाव बारकू शिवलकर आणि माका एक पोरगी. हा तिचं नाव सुलू. म्हणजे तिच्या नावाची गोष्ट अशी की जनरली पोरा औशीच्या पोटातून 9 महिने 9 दिवस 9 मिनिटं 9 सेकंदाने बाहेर येतात. पण आमचा सुलू आहे ना डॉक्टरने दिलेल्या वेळेच्या थोडा लेट बाहेर येईल. म्हणजे डॉक्टर बोलूया जन्मात जरा सुलू येईल म्हणून त्याचं नाव सुलू ठेवला. हा पण आता काय झालं, सुलू भराभर 18 वर्षाचा झाला आणि माका जसा दिसता त्या गावातल्या पोरांबरोबर लयच फ्रेंडली म्हणून मग त्याच्या या फ्रेंडलीपणामुळे माझ्या चेहऱ्याचा रंग उडण्याआधी तिचे हात पिवले करतय. म्हणून पेपरात एक बातमी दिली की एक वर पाहिजे म्हणून. आता एक पोरगोतिका बघू घेतलो त्याची मी वर परीक्षा घेणार आहे. आता त्या पोराची वाट बघतोय. तोपर्यंत जरा पेपर वाचतोय आणि इंग्लिश पेपर वाचतोय आम्ही. टाइम्स ऑफ वरचीवाडी बुद्रू. अरे वा, दरवाजाजवळ आलोय. आता माणसाला जाग करावं लागेल, त्यामुळे बेल वाजवावी लागेल. शिरा परांडे दरवाजावरची बेल कोणी वाजवली? दरवाजा उघडतोय. दरवाजा उघडतोय. अरे स्किट मध्ये व्हेरिएशन द्यायला सांगितलंय, दरवाजात नाही.
मरांदे जोक चालता ये हा तर पाहुण्यांनो या 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 बसा. बसण्याच्या आधी नाव सांगा. माझं नाव सामान. कुणाचा? मी माझ्या आई वडिलांचं सामान म्हणजे सागर मानव नवले सामान. औषिक खाव असा आता सामान. पण पाहुण्यांनो तुम्ही एक काम करा. नेहमी सांगताना तुमचं पूर्ण नाव सांगा, नाहीतर एखादं आम्हाला तुमची गटली उचलून न्यायचो काहीतरी. ठीक आहे ठीक आहे. या या आता तुम्ही एवढे आलात तर बसा बसा. चालेल. तुम्ही एवढे कोकणात दिलात मग काहीतरी खाऊ खोया. हो हो. मला कसं आहे म्हणजे आंब्याच्या वाड्या तर मला खूपच आवडतात. हा. त्यात फणसाची भाजी असली ना की त्याच्यावर जरा फरसाण टाकलं ना की एक हा. चला खाऊ खोया. हो. आता मेन मुद्द्यात सुरुवात करूया आपण. तुम्ही इथे माझ्या पोरीक बघू गेलास. पोरीक तर बघू इलच आहे. तिला जरा बाहेर बोलवलं ना तर तिचं सौंदर्य मी माझ्या नजरेत साठवून घेईन. सौंदर्य नजरेत साठवायचा, डोले फुटतील तुमचे. त्याचा काय तुम्ही हायसर इलास हा. ना मग हे पहिल्यांदा माझ्या पोरी जाई तुमका माका बघूचा लागतला. अरे देवा अशी गाण्याची सवय नाही मला. माका बघूचा लागतला मग पहिली मी तुमची वर परीक्षा घेणार, त्यात तुम्ही पास व्हा मग हे पोरगी दाखवते. अच्छा 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 अच्छा. हा मग चला वर जाऊया. पाहुण्यांनो बसा बसा. बस. जरा मोबाईल नंबर सांगा तुमचं. 9801234567. थँक्यू. संध्याकाळी तुमचं मोबाईल ना जरा रेंज मध्ये ठेवा. नाही काय आहे तुमका मोठे किंवा गोस्वामींचो फोन येतलो मग तुमका या पंचो परिणाम कळतलो. सॉरी सर मला माफ करा सर. तर आता वर परीक्षेक सुरुवात करूया. माका सांगा लग्न करूचा हा अशी जालिमानी विषारी कल्पना तुमच्या मनात केव्हा आली? आता सगळेजणच मला बोलायला लागले की तू मोठा झालायस. मग मला काही कालानंतर समजलं की मी वयात आलोय. म्हटलं आता 2चे 4 झाले पाहिजेत. बानू माका सांगा तुमचं शिक्षण किती झाला? मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय मी इंग्रजीतून MA केलंय. मग हे रत्नागिरीतून करायचं ना, इंग्रजी पर्यंत किती गेलास? सर तुमचा मोबाईल माझ्यापेक्षा जास्त रेंजमध्ये ठेवा, कारण की सध्याचा दर्जा पाहता मोठे गोस्वामींच्या ऐवजी दशरथच तुम्हाला कॉल करेल. सर अहो मी इंग्रजी लँग्वेज मधून MA केलंय. कळलं का? म्हणजे तुम्ही हे बिनबुडाचे धंदे केलास तुम्ही पण. अहो धंदे कसले चांगलं आहे ते. नाही ठीक आहे. माझ्या पोरीने पण काहीतरी इंग्लिश लिटरेचर मधून काहीतरी शिकला आहात आपण. वा 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 लिटरेचर. हा. वा वा वा. कोण होते शिक्षक? प्रोफेसर अरुण कदम. जोक इथे संपवायचा आहे की वाढवायचा आहे अजून? ठीक आहे आता हे सुरुवातीचे प्रश्न झालेत. माका सांग माझ्या बरोबर तू संसार करणार, मग हे संसाराचा समतोल कसं साक्षीता आम्ही आता बघते. हा. त्यासाठी तुझी एक टेस्ट घेते. हा चालेल. या बघ. ह्यो चमचो हा आणि ही गोटी. ह्यो चमचो म्हणजे तू म्हणजे नवरो आणि ही गोटी म्हणजे माझी पोरगी म्हणजे बायको. आता हे चमचो गोटी तोंडात ठेवून ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचा. मी 3 म्हटल्यावर सुरू करायचा. बघताय कसं संसाराचा समतोल साधतं. धर बघूया. हा हा चमचा म्हणजे मी बराबर आणि गोटी म्हणजे तुमची पोरगी. बराबर. ह्याच्यात तरी सुंदर आहे. हा हा, आता तयारीत राहायचा. मी 3 म्हणते मग तू सुरुवात करायचा. हा तयारीत राहा. हा बघा 1 2 3 म्हटल्यावर घाई गडबड करू नको. हा लक्षात ठेव. समतोल साधायचो. हा संसारच हो. जा परत लाईनीवर जा. आता 3 म्हणते हा मी. हा चल 1 2 3 म्हटलं चप्पल काढायच्यात काय आधी? हा चप्पल काढूच्या तू का घसरशील पायरी ना म्हणून म्हटलं. हा चल जा जा. आता 3 म्हणते हा परत तयारीत राहो. यावेळी गडबड नको. हा 1 2 3च्या आधी भेटतो. 1 2 3 म्हणा. 1 2 3 म्हणा. मी इथे येणार इथे जाणार इथे येणार. काय करत द्या मला. भावनानु गप बसा काचाकाच बोलू नका. पचकन अटॅक कचकन जातला. हा हे असं नको. जा जागेवर जा. आता मी म्हणतोय जा. तयारीत राहो. हा संसाराचो समतोल साधूचो. हा तयारीत राहो. चल हा तयारीत राहो. 3 लवकर समतोल साध. हा धाव पाहुणे धावा. आवशी खाव गोटी पडली. पाहुण्यांनो माझी पोरगी पाडलास ना. बापसाचा कालीच कर पेटला. घबरवा
तुमची पोरगी पडली याचा अर्थ तुमची मुलगी नालायक काय चंचल आहे. मी चमचा आहे, सरळ होतो. अरे काय सरळ होतो चमच्याने गोटी सांभाळू गोविला पोरगी कशी चंचला काय पण काय बोलतात तुमका काय दे चमचा दे तुका दाखवतोय यो पोरगो बरोबर ही पोरगी हा तुमका समतोल साधूक नाही आलो तुमका आता दाखवतोय यो बघ यो नवरो ही बायको त्यांच्यामध्ये ह्या असतात पीठ घालायचं. पीठ नाही घालायचं प्रेम आणि विश्वास नवरा बायकोच्या नात्यामध्ये असा प्रेम आणि विश्वास चपकल बसला ना असा की मग हे समतोल राहता या बघ आता या लाईनीपासून त्या लाईनीपर्यंत समतोल घालले की नाही मग हे या असा असता असा करू तर काय पाहुण्यानं हो याची ठीक आहे, हिची ठीक आहे. तुम्ही पीठ घेतलं मला पीठ द्या. अरे हो माझो प्रेम आणि विश्वास आहे तुझो प्रेम विश्वास तू मल आणि घे या काय ना तू या परीक्षेत फेल झालं सा आता दुसरा काय नाही माझी पोरगी तुका मी देणार नाही मला दे. अहो, त्या मुलीला बाहेर बोलवा ती बघू दे तरी मला कळू दे कुठलं सौंदर्य मी माझ्या पायावर मारून देतोय मला कळू दे ना. तिला बाहेर बोलवा जे काय होतं ते तिच्या समोर होते तिला ऐकू दे. पोरगी बाहेर योग होई हा शेवटची टेस्ट घेते त्याच्यात पास झालंस ना मग हे पोरगी बाहेर बोलवते सारख्या टेस्ट नका घेऊ तिला बोलवा हो. नाही नाही ही टेस्ट देऊ लागत मग ती का बोलवते देशील टेस्ट एक थांब ही टेस्ट काय आहे माहिती आहे काय चप्पल काढ पहिली हा या बघ क्रिएटिव्हिटी आणतोय पुढे हा ही टेस्ट काय आहे माहिती आहे काय तुला सांगतोय ऐसर उभं राह हा हे काय म्हणलं काम करायचं. मल्ल खाम नाही रे संसार आहे ना संसाराची कसरत असतात ती बघूची टेस्ट हा इकडे थांब हा थांब आणतोय सगळा सामान तयार करून ठेवलेला क्रिएटिव्हिटी हा बाबा अशीच जमत नाही ती पुढे हायसर ये हा बघ ही संसाराची कसरत तुका जमूक होई हा या खाय गुंतला की काय आपल्यासारखा हा चल हा पाय हा हा ही संसाराची कसरत यो दोरो बांधले तुझ्या पायात हा कसा संसार म्हणजे एक कसरत असता बाबा नवरा बायकोने एकमेकाच्या साथीने करूची असता हा आता कसा या बिस्किट तुका खाऊचा हा पाय वर घ्यायचा बिस्किट खाली आला की खाऊचा हा चल चल रेडी असस हा चल चल पटकन 3 म्हणू 3 ते 1 2 3 करू काय परत 4 चौकात मला एवढं कधी कोणी गंडवलं नव्हतं. आता घे आता संसाराची कसरत जमूक होई हा घे चल चल घे 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 खा हा भेटतला भेट घे अरे काय करतस पाहुणा गपचूप सावकाश भेटत अरे मार ढासमार अरे अरे काय अरे काय करता ह्यो हे चुकीचं आहे हो. बिस्किट चुकीचा क्रीम बिस्किट लाव बिस्किट काय चुकीचं आहे हे चुकीचं आहे हे सगळं चुकीचं आहे. असं नाही ते बिस्किट माझ्या जवळच येत नाही मी त्याच्या जवळ जातो पण ते माझ्या जवळ नाही येत. मी आता वर मग एक काम करूया तुका दोरी एक बांधणे बिस्किट तुका खाऊक सांगते आणि मग पोरगी बिस्किट दे चालत तुका काय करताय काय बोलताय कळतंय तुम्हाला. अरे ही कसरत तुका संसाराची जमू गवी रे आणि कसरत करताना माणूस उपाशी राहतो त्याचं काय. अरे ह्याच बघूचा होता ना अरे कसा संसाराचा दोरो पायात असलो ना आणि माणूस कसरत करत असलो ना की प्रसंग वादान राखायचा आपले हात मोकळे असतात ना बिस्किट तोडायचा आणि खायचा त्यात काय आहे हा? तर कसं आता संसारात हे मोहाचे क्षण येतात पण त्या मोहाच्या क्षणी असं मोहाच्या मागे पडलंच ना की नवऱ्याचा पोट उभाशी राहता हा बिस्किट मस्त आपण कसले लेक्चर देताय तुम्ही कसले लेक्चर देताय. इथं लग्नाचा नाही पत्ता मुलीचा नाही पत्ता कुठं खरडे झाकून ठेवले बाहेर काढा दिला. नाही माझी पोरगी तुका ना या तुका टेस्ट बीस काय जमलेलं नाही चल अरे असं अरे दाखवा ना मी एवढं लांबून आलोय दाखवा त्याला मुलगी कशी आहे. तू बस तुका लग्न करूचा हा ना चिडा नको एक काम कर मेट्रो मोनी मध्ये ना तुझं नाव रजिस्टर अरे काय मरू तिकडे जाऊन तिकडे काय होत नाही म्हणून तुमच्याकडे आलोय ना मी. माझ्याकडे कसा गेलास मला सांगा ती तू मला लग्न करायचं तुमची मुलगी दाखवा म्हणजे मला कळेल. शिखा तुका माझ्या पोरशी लग्न करूचा हा. मग तुका 30 वर्ष थांबूचं लागतला त्याला काय आहे, आता मी 10 वर्षांनी लग्न करणार मगे मगा पोरगी होतली मगे तू लग्न करणार मी कौलो आहे ना आता अहो तुमच्याकडे मुलगी नाही मग तुम्ही मला वर परीक्षेला काय बोलवलं पेपर मध्ये ऍड का दिली. त्याचा काय मी रिटायर्ड माणूस रे घरात एकट्याला बसून कंटाळा येत मग हे काय करते पेपरात अशी ऍड देते कोण ना कोण तुझ्यासारखं येत ना मग त्याचं पोपट करतंय. अरे गॅरंटी संपलेल्या माणसा तुझी मस्ती नाही गेली अजून हा. अरे माझी मस्ती माझी काही मस्ती आहे अजून तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस मी अख्ख्या जगात नाही बघितलाय. त्याच्यात दुमत नाही आपण एक सच्चा ब्रह्मचार्याचा शाप लागेल तुला लक्षात ठेव. लक्षात ठेव तुझं कधी लग्न होणार नाही.